धान्य देई, ही काळी आई धन धान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. घनदाट जंगल, अमूल्य वनसंपत्ती, निसर्गरम्य वातावरण असं बोलायला जरी लागलं तरी डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं, जेणेकरून मन तुमचं पण प्रसन्न झालं असेल, माझं तर झालंच आहे. पण हे चित्र आपल्याला पूर्वीच्या काळी सहजगत्या उपलब्ध व्हायचं, सहजगत्या पाहायला मिळायचं. कारण तेव्हा जंगलं अमाप होती, लोकवस्त्या अल्प होत्या. पण आत्ता म्हणायचं झालं तर हे चित्र बरोबर उलट आहे. जंगलं नष्ट होत चालली आहेत, लोकवस्त्या वाढत जात आहेत आणि ह्याचे परिणाम पर्यावरणातील असमतोल हे आपल्याला दिसूनच येते. पण ह्यावरती एक उपाय किंवा ह्यावरती एक पर्याय म्हणून 1990 सालापासून वनव्यवस्थापनाकडे पावलं उचलण्यात आली, जेणेकरून जंगलांचा, वनांचा ऱ्हास नाही होणार, पण ह्यामधून लोकांचा विकास मात्र नक्की होईल. ह्या संदर्भातीलच आजचा आपला विषय आहे संयुक्त वनव्यवस्थापनातून ग्रामविकास. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मला पण पडले आहेत, की हे नक्की वनव्यवस्थापन म्हणजे नक्की काय, या वनव्यवस्थापनाचं कार्य काय आणि ह्याच्यामधून ग्रामविकास कसा काय होऊ शकतो. या सर्व प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आणि आपल्याला अमूल्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत श्रीयुत विनोद म्हैसके सर. नमस्कार सर. नमस्कार. म्हैसके सर हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ या अंतर्गत वनशास्त्र महाविद्यालय दापोली येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. चला तर मग जाणून घेऊया आपल्या महत्त्वाच्या विषयाबद्दल. सर, आत्ता जसा मी उल्लेख केला, जंगल नष्ट होत आहे, वनांचा ऱ्हास होत आहे, तर ह्यासाठी जे जो आजचा आपला विषय आहे की संयुक्त वनव्यवस्थापन म्हणजे नक्की काय, आम्हाला सांगू शकता का? संयुक्त वनव्यवस्थापनामध्ये दोन घटक खूप महत्त्वाचे आहेत. पहिला घटक आहे तो वन विभाग आणि दुसरा घटक आहे की स्थानिक रहिवासी की ज्यांचे जीवन हे पूर्ण वनावर अवलंबून आहे. तर आपण संयुक्त वनव्यवस्थापन म्हणजे लोकांसाठी वनक्षेत्रावर वृक्ष लागवड करायची, त्याची निगा राखायची आणि त्याची काळजी घ्यायची आणि अशा वाढवलेल्या वनापासून जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाची आपल्या ठरवून दिलेल्या प्रमाणामध्ये ग्रामस्थांमध्ये वाटणी करायची. याच्यामुळे की लोकांची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारण्यास मदत होते आणि आपण पर्यावरणाचा समतोल राखून एकूणच वनक्षेत्रामध्ये वाढ करणं ते शक्य होते. बरोबर. हे झालं संयुक्त वनव्यवस्थापन म्हणजे नक्की काय. पण आम्हाला सांगू शकता की ह्या वनव्यवस्थापनाची म्हणजे गरज नक्की आहे का, आणि जर आहे तर ती कशी? भारतीय वननीतीनुसार 33% क्षेत्र हे वनाखाली असणे आवश्यक आहे, परंतु आज जर भारतात बघितलं तर फक्त 19% क्षेत्र हे वनाखाली दिसून येते. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर फक्त 20% क्षेत्र हे वनाखाली आहे. याच्यावरून जर लक्षात घेतलं तर की जर संयुक्त वनव्यवस्थापनातून जर आपण वनाची वाढ करायची आहे तर ते आपण करणं त्याच्यातून शक्य होते. याच्यातली दुसरी बाब अशी की वन आणि स्थानिक लोक यांचा खूप जवळचा संबंध आहे. ग्रामस्थांचं जे जीवनमान आहे हे वनावर आधारित आहे. त्यांना लागणारा लाकूड असेल, जळाऊ लाकूड असेल, इमारती लाकूड असेल, विविध शेती अवजार तयार करण्यासाठी लागणारं लाकूड असेल किंवा जनावरांना लागणारा चारा असेल, या सगळ्या बाबी ते वनामधनं गोळा करून आणतात. जर आपण एक विचार केला की कडक कायदे करूनसुद्धा आपण वनांचं संरक्षण करू शकत नाही, तर मग लोकांच्या सहभागातून जर आपण वनं वाढवली आणि त्यांच्या गरजा पूर्ण केल्या आणि त्याच्यातून जर त्यांची आर्थिक परिस्थिती जर सुधारली तर आपल्याला दोन्ही गोष्टी साध्य करता येणार. एकीकडे वनक्षेत्रामध्ये वाढ होईल आणि दुसरीकडे लोकांची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारण्यास मदत होईल. पण मग ह्या वनव्यवस्थापनाकडे लोकांनी वळावं तर ह्याची सध्याची परिस्थिती काय आहे, आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का? भारतामध्ये सर्वप्रथम पश्चिम बंगाल या राज्यामध्ये 1972 साली एकूण 272 हेक्टरवर त्यांनी सर्वप्रथम याला सुरुवात केली होती संयुक्त वनव्यवस्थापनाला. पण आज जर भारतात बघितलं तर 1,20,000 समित्या स्थापन झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडे एकूण 22 दशलक्ष हेक्टर क्षेत्र हे त्यांच्याकडे वर्ग केलेलं आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 14,000 समित्याची स्थापना झालेली आहे आणि त्यांच्याकडे 28 लाख हेक्टर क्षेत्र त्यांना वर्ग केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जर जिल्ह्याचा विचार केला तर सगळ्यात जास्त क्षेत्र हे
ठाणे जिल्ह्यामध्ये आढळून येते, त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि नंतर नागपूर, औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्यामध्ये वनसमित्यांची खूप मोठ्या प्रमाणात स्थापना झालेली आहे. यावरून असं लक्षात येते की लोकांचा सहभाग हा वन व्यवस्थापनामध्ये वाढलेला आहे. त्याच्यामुळे लोकांची पण प्रगती होत आहे आणि वनांची पण प्रगती होत आहे. आता जो नक्कीच तुम्ही उल्लेख केला हा वाखाणण्याजोगा उल्लेख आहे आणि लोकसहभागामुळे हे शक्य झालं हे म्हणणं वावगं नाही ठरणार. तर मग सर लोकांना जर ह्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, ज्यांना याबाबतीत काही माहिती नाही, आता जे आपले प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना जर या समितीमध्ये, वनव्यवस्थापन समितीमध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर मग त्यांनी काय करावं? जर गावकऱ्यांचं जर आपलं गाव जर वनक्षेत्राच्या जवळ असेल, नजीक असेल किंवा वनक्षेत्रामध्ये असेल तर अशा वेळेस गावकरी या समितीमध्ये, या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी त्यांनी ग्रामसभेमध्ये एक रीतसर ठराव घ्यायचा आणि हा ठराव घेऊन एक साधा अर्ज करून नजीकच्या किंवा जवळच्या वन कार्यालयाशी संपर्क साधून ते सहभागाची ते तिथे इच्छा व्यक्त करू शकतात. बरोबर. पण मग काही गावात आपण बघतो की ही समिती अजून कार्यरत नाही आहे किंवा अजून स्थापन झाली नाही आहे. जर काही आपल्या गावकऱ्यांना ह्यामध्ये जर त्यांना इंटरेस्ट असेल आणि हे जर त्यांना अवलंब करायचा असेल, या समितीची स्थापना करायची असेल, तर ही स्थापना कशी केली जाते? वन व्यवस्थापन समितीमध्ये एकूण 2 समित्या स्थापन करणे आवश्यक आहे. पहिली आहे की सर्वसाधारण समिती आणि दुसरी आहे कार्यकारी समिती. सर्वसाधारण समितीची स्थापना ही आपल्या गावातील जे मतदार आहे त्या मतदाराला आपण सदस्य म्हणून घेऊ शकतो आणि या सदस्यामधनंच एक लोकशाही पद्धतीने आपल्या एक अध्यक्षाची निवड तिथे केली जाते आणि याचा कालावधी 3 वर्षाचा असतो या समितीचा. दुसरी आहे कार्यकारी समिती. या कार्यकारी समितीचा कालावधी 10 वर्षाचा असतो आणि या कार्यकारी समितीमधनं एक जे आपले संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सदस्य आहे या सदस्यामधनंच एक अध्यक्षाची निवड केली जाते आणि सदस्य सचिव म्हणून वनविभागाचे जे कर्मचारी आहेत ते वनपाल असेल किंवा वनरक्षक असेल यांची सदस्य सचिव म्हणून तिथे निवड केली जाते. सर्वसाधारणपणे बघतो की कुठलंही कामकाज आपल्याला सुरू करायचं असेल कुठल्याही गावात तर पहिल्यांदा त्या समितीतल्या सदस्यांची आपण एक संगनमत करून ते कामकाज चालू करतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो की बैठक घेतो. तर मग ह्या समितींचा जो तुम्ही उल्लेख केला की सर्वसाधारण समिती आणि कार्यकारी समिती, तर ह्यांचं पण तसंच बैठक घेतली जाते का आणि ती मग कशी त्यांचं कामकाज चालू असतं? सर्वसाधारण समितीची बैठक ही वर्षातनं 2दा व्हायला पाहिजे, कमीत कमी 2दा व्हायला पाहिजे आणि कार्यकारी समितीची बैठक ही महिन्यातनं कमीत कमी 1दा व्हायला पाहिजे. जर स्थानिक पातळीवर जर गावकऱ्यांना जर काही अडचणी असतील, काही त्यांचे अडचणी असतील तर या अडचणीचं त्यांचं निराकरण त्या सभेमध्ये होऊ शकते. एकूण आपल्याला आजपर्यंत काय काय कामं केली आणि भविष्यात काय काय कामं करायची आहेत, आलेला खर्च किती आणि भविष्यात किती खर्च होणार यांचा सगळा जमा खर्च त्या प्रत्येक मीटिंगमध्ये मांडला जातो आणि या एक पारदर्शकतेपणे सगळ्यांना या गोष्टी सांगितल्या जातात. नक्कीच पारदर्शकतेची खूप गरज आहे, कारण का कुठलं जर कामकाज चालू करायचं असेल, कारण का सगळ्यांचा जर लोकांचा विश्वास असेल तरच आपण ते कामकाज आपलं सफल होऊ शकतं. पण मग सर या संयुक्त व्यवस्थापनाची नोंदणी आवश्यक आहे, तर मग ही नोंदणी प्रत्येक गावात किंवा ही नोंदणीचं म्हणजे कामकाज कसं आहे किंवा हे कशी करतात नोंदणी? जर आपण संस्था जर स्थापन केली असेल तर या संस्थेची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी अधिनियम 1860 अन्वये याची नोंदणी करायला पाहिजे. यासाठी प्रत्येक समजा जिल्हा स्तरावर नोंदणी कार्यालय आहे किंवा तालुका स्तरावर नोंदणी कार्यालय आहे, अशा ठिकाणी जाऊन आपले गावकरी जे स्थापन केलेल्या समितीचे तिथे जाऊन नोंदणी करू शकतात. बरोबर. पण मग आता प्रत्येक आता समजा ही समिती आहे तर समितीमध्ये आपण खातं तर उघडू शकतो, जसं आपण बँकांमध्ये आपली खाती उघडतो आणि त्याच्यानंतर आपलं सगळं कामकाज चालू होतं. तर मग या समितीमध्ये जर बचत खातं आपल्याला उघडायचं असेल किंवा आपल्या प्रेक्षक मित्राला उघडायचं असेल तर त्या बाबतीत काय सांगू शकता? स्थापन केलेल्या समितीचे एक संयुक्तिक बचत खाते उघडणे आवश्यक आहे. हे संयुक्तिक बचत खाते वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि कार्यकारी समितीचे सचिव यांच्या संयुक्त नावे असते. आपल्या गावाजवळ जर कुठे सहकारी बँक असेल किंवा एखादी राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा एखादी पोस्ट कार्यालय असेल, अशा ठिकाणी जाऊन आपले ग्रामस्थ तिथे आपली खातं उघडू शकतात आणि जो शासनाकडनं किंवा वन विभागाकडनं जो निधी प्राप्त होतो असा निधी या खात्यामध्ये जमा केला जातो. आपल्या जे वनविकासाची कामं करायची असतील किंवा गावविकासाची कामं करायची असतील अशा वेळेस संयुक्त सहीने अशा खात्यातनं पैसा काढून गावकरी तो खर्च करू शकतात. नक्कीच, जे कुठलं काम करायचं असेल किंवा काय करायचं असेल. पण मग या कार्यक्रमासाठी क्षेत्र निवडली जातात का त्या बाबतीत पण समितीचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो? क्षेत्राची निवड करणं आवश्यक आहे. यासाठी स्थानिक वनाधिकारी त्या क्षेत्राला भेटी देतात, त्या गावाला भेटी देतात. सोबत गावातील समितीचे सर्व सदस्य असतात, अध्यक्ष असतात.
भेटी देऊन त्या ठिकाणी त्या क्षेत्राला आपण कुठली वनस्पतीची लागवड करू शकतो, कुठे लागवड करू शकतो, त्या क्षेत्रापासून मिळणारे एकूण उत्पन्न किती असेल, फायदे किती असतील आणि भविष्यामध्ये की या क्षेत्राला कशापासून अडचणी येऊ शकतात, धोका होऊ शकतो, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो आणि तसा अहवाल जिल्हा वन अधिकाऱ्याकडे दिला जातो आणि त्या अहवालाच्या आधारे अंतिम मान्यता ज्या क्षेत्राविषयी किंवा त्या प्रकल्पाविषयी द्यायची असेल तर हे वन अधिकारी नंतर देऊ शकतात. बरोबर. पण सर आता आपण जर म्हटलं की ह्या आपण क्षेत्र तर निवडलं, पण आता प्रत्येक वेळी आपण आता समिती नेमली तर वनक्षेत्राच्या अंतर्गत आपण ती समिती नेमतो आणि मग वनक्षेत्र आणि समिती किंवा समितीतले लोक ह्यांच्यामध्ये कुठला करार होतो का, आणि जर होत असेल कुठला करार तर त्यामध्ये कोणत्या बाबी समाविष्ट असतात? वन विभाग आणि स्थानिक रहिवासी यांच्यामध्ये करार करणे आवश्यक आहे. हा करारनाम्यामध्ये 2 बाबी स्पष्ट असतात की वन विभागाने काय करायचं आहे आणि स्थानिक लोकांनी काय करायचं आहे. या दोन्ही गोष्टीचा विचार करून करारनाम्यामध्ये दोघांची सही केली जाते आणि हा करारनामा केल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू शकतात. म्हणजे आपण आराखडा मांडू शकतो की कुठलं काम कसं करायचं आहे किंवा त्याप्रमाणे प्रत्येकाला आपण विश्वासात घेऊ शकतो. तर ह्या संबंधी जर करारनाम्यातल्या बाबी तुम्ही आता सांगितल्यात, तर मग जर सूक्ष्म आराखडा तयार करायचा असेल की बाबा मला हे काम करायचं, ह्याने हे काम करायचं, तर त्या संदर्भात काय सांगू शकता? वन विभागाच्या मदतीने ग्रामस्थ सगळे सूक्ष्म आराखडा तयार करतात. यासाठी गावातील सर्व सदस्यांना विश्वास घेतले जाते. एका ठिकाणी बैठक घेऊन लोकांच्या अडचणी काय आहे या लक्षात घेऊन त्याच्यावर त्या अडचणी कशा सोडवता येईल याबद्दल तिथं चर्चा केली जाते आणि तसं नियोजन केलं जाते. नियोजन करताना गावातील प्रत्येक जो सदस्य असतील त्या सदस्यांना विश्वासात घेतलं जातं. आदिवासी लोक असतील, मागासवर्गीय लोक असतील किंवा महिला असतील, अशा लोकांना तिथे प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांचे विचारसुद्धा ऐकले घेऊन जातात. आणि जर आपण नियोजन जर चांगलं केलं तर नक्कीच त्याची अंमलबजावणी पण चांगली करता येईल आणि भविष्यात त्याच्यापासून आपल्याला फायदा पण खूप चांगला होईल. म्हणून निश्चितच नियोजन हे कधी चांगलं व्हायला पाहिजे. नियोजन चांगलं तर तुमचं कामकाज नक्कीच चांगलं होईल. पण मग सर काही गावात किंवा काही ग्रामीण भागात अनेक संस्था कार्यरत असतात, जसं की काही सेवाभावी संस्था कार्यरत असतात, तर त्या पण ह्या समितीचे जे कार्यक्रम असतात ते राबवतात का? पर्यावरण प्रेमी संस्था असेल किंवा वनावर काम करणाऱ्या संस्था असतील किंवा इतर कुठल्या स्वयंसेवी संस्था असतील काम करत असतील तर याच्यामध्ये या संस्थेच्या माध्यमातून संयुक्त वन व्यवस्थापनचा प्रकल्प आपण तो राबवू शकतो. यासाठी तिथल्या संस्थेने पण पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ग्रामस्थांनी पण पुढाकार घेऊन संस्थेच्या माध्यमातून आपल्या गावाचा या योजनेतून आपला विकास साधता येऊ शकतो. नक्कीच. पण सर एक मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की आपण बघतो की जंगलामध्ये किंवा एकदम जिकडे झाडी जास्त असते की तिकडे वणवा पेटला जातो, त्याच्यामुळे खूप नुकसान होतं, खूप झाडं नष्ट होतात. तर ह्या वनव्यवस्थापनाद्वारे किंवा वनक्षेत्र किंवा वन विभागाद्वारे अशी काही वणवा प्रतिबंधात्मक असे काही उपाय योजले जातात का? वनक्षेत्राला वणव्यामुळे खूप मोठं नुकसान होतं. याच्यामुळे जैविक विविधता नष्ट होते, तिथले पशु पक्षी प्राणी यांना सुद्धा खूप मोठी इजा पोहोचते. म्हणून आपल्या वनक्षेत्राचं वणव्यापासून संरक्षण करणं खूप आवश्यक आहे. यासाठी जर कुठे वणवा जर लागला असेल तर लोकांनी माहिती होताच तो तात्काळ तो वणवा विझवला पाहिजे आणि यासंबंधी वन विभागाला माहितीसुद्धा दिली पाहिजे. वन विभागात वनक्षेत्रामध्ये आग लागू नये यासाठी वन प्रतिबंधक पट्टे निर्माण करावे, जेणेकरून तो 15 फूट रुंदीचा जर पट्टा तयार केला तर एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये आग पसरणार नाही. बरोबर. आणि माचीसबंदीसारखी तिथे मोहीम राबवली पाहिजे. याच्यामुळे आपण वणव्यापासून आपण त्या क्षेत्राचं संरक्षण करू शकतो. बरोबर. पण काही शेतकऱ्यांनी पण हे नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे, कारण का त्यांचं शेती, त्यांचा पालापाचोळा जो असतो त्याच्यामुळे पण त्या बाबतीत जर आपलं क्षेत्राजवळ जर आपलं शेत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे की शेतामध्ये जो असणारा वाढलेला पालापाचोळा हा एकत्र जमा करायचा आणि तो जाळून टाकायचा, जेणेकरून वनक्षेत्र आणि आपल्या शेतामध्ये एक जाळपट्टा तयार होईल. नक्कीच. आणि जेणेकरून सगळी वनं नष्ट नाही होणार, कारण का वाऱ्यामार्फत तर आग पेटू शकते. पण सर आता हा झाला एक दुसरं हे की वणवा प्रतिबंधात्मक उपाय तर योजिला आहे, पण काही वेळेला काय होतं की जंगलाच्या बाजूला कुठले शेतकरी राहत असतात, ते शेती करत असतात, तर त्यामार्फत ते स्वतःची जी जनावरं असतात ती चरण्यासाठी जंगलात सोडतात, त्याच्यामुळे पण वन नष्ट होतात. तर ह्याला माझ्या मते मी असं वाचलं आहे की अवैध चराई असं म्हणतात. तर ह्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता? अवैध चराईमुळे वनांचं खूप मोठं नुकसान होतं.
त्यासाठी जरा शेतकऱ्यांची गरज आहे की त्यांची गुरं तर ते उपाशी ठेवू शकत नाही, त्यांना लागणारा चारा हा त्यांनी क्षेत्रामधनं त्यांनी घ्यायलाच पाहिजे. यासाठी ठरवून दिलेल्या वनस्पतीचा ते वनक्षेत्रामधनं जनावरांना लागणारा चारा आणू शकतात, किंवा जर त्यांची जर जास्त प्रमाणात जर त्यांची गरज असेल तर वनक्षेत्रामध्ये गवत कुठले चारा पिके लावून ते तिथनं मग चारा पिकं मोठी झाल्यानंतर तोडून आणायची आणि आपल्या घरी जनावरांना ती खाऊ घालायची. किंवा जर आपले जर वनक्षेत्रामध्ये जर झाडाची उंची जास्त झाली असेल आणि गुरांपासून तिथे कुठलाही धोका नसेल, अशा वेळेस रोटेशन पद्धतीने तिथे गुरं चराईसाठी आपण मोकळीक देऊ शकतो. यासाठी जर आपण आपलं एक क्षेत्र आहे, या क्षेत्राला आपण 4 भागामध्ये जर आपण त्याला विभागणी केली तर पहिल्या वर्षी एका भागामध्ये, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या भागामध्ये, तिसऱ्या वर्षी तिसऱ्या भागामध्ये आणि चौथ्या वर्षी चौथ्या भागामध्ये अशा रोटेशन पद्धतीने आपण तिथे गुरांना मोकळीकपणे चराईसाठी त्यांना परवानगी देऊ शकतो. म्हणजे त्यांचा गुरांचा सुद्धा जो चरण्याचा प्रश्न आहे की त्यांना लागणारा चाऱ्याचा प्रश्न आहे हा सुटू शकतो. नक्कीच हे खूप लाभदायक किंवा हे खूप मदतीचं होऊ शकतं आपल्या प्रेक्षकांना, जे कोणी आपला प्रेक्षक वर्ग आहे. पण सर मला हे विचारावंसं वाटतं की आपण आधी जसं चर्चा केली की लोक सहभाग कसा करतात ते तर तुम्ही आम्हाला सांगितलं की लोकांचा सहभाग हा सगळ्यात मोठा हात आहे या समितीमध्ये. पण मग ह्यांच्या मार्फत आपण वनीकरण कसं करू शकतो? स्थानिक भौगोलिक परिस्थितीमध्ये कुठल्या कुठल्या वनस्पती वाढतात आणि याचा पूर्ण गावकऱ्यांना माहिती असते. तर गावकऱ्यांनाच विश्वासात घेऊन वनस्पतीची निवड केली जाते. त्याप्रमाणे त्याला लागवडीसाठी आपल्याला बियाणे गोळा करणे आहे. बियाणे गोळासुद्धा गावकरीच करतात. त्याची नर्सरीसुद्धा गावाच्या स्थानिकांनीच करायची आहे. लागवडसुद्धा त्यांनी स्थानिकांनीच करायची आहे आणि या लागवडीनंतर त्याची सुरक्षासुद्धा लोकांनीच करायची आहे. या सगळ्या गोष्टी वनीकरणाच्या सगळ्या गोष्टी या श्रमदानातून होणे अपेक्षित आहे. बरोबर, म्हणजे हे लोकांना त्यांना कामं वाटून दिली जातात ज्यामार्फत ते वनीकरण करू शकतात. आणि नक्कीच तुम्ही सांगितलं प्रेक्षक वर्ग, नक्कीच तुम्हाला माहिती असेल माझे शेतकरी मित्र हो की प्रत्येक, आता तुम्हाला तर माहिती आहे की कुठलं झाड कशासाठी उपयोगी आहे आणि कुठल्या झाडाचा कसा तुम्ही उपयोग करू शकतात. आत्ताच जसं सर म्हणाले की अवैध चराई तुम्ही टाळू शकता, की तुमच्या चारा पिकांचं तुम्ही वनक्षेत्रामार्फत तुम्ही चारा पीक घेऊ शकता आणि ज्यामार्फत आपलं जे जंगल आहे, आपली जी संपत्ती आहे ती तुम्ही वाचवू शकतात. सर माझा पुढचा प्रश्न आहे की वनसंपत्ती किंवा वन व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण हे खूप महत्त्वाचं मानलं जातं, तर त्यासंबंधी तुम्ही काय सांगू शकता? वनक्षेत्रामधल्या जमिनीची धूप न व्हावं यासाठी मृदा व जलसंधारणाची कामे करणे अपेक्षित आहे. यासाठी एक एक दगडी बंधारा असेल, मातीचा बंधारा असेल, शेततळी असेल किंवा समतल चर असेल, हे खोदणे आवश्यक आहे. याच्यामुळे आपल्या जमिनीची धूप होणार नाही, जमीन माती वाहून जाणार नाही आणि आपल्या जमिनीमध्ये ओलावा कायमचा टिकून राहील. नक्की, त्याच्यामुळे जमिनीची धूप नाही होणार. आणि हे सर्व कामं श्रमदानातूनच करणे अपेक्षित आहे. नक्कीच. पण मग ह्या मार्फत जनजागृती केली जाते का प्रत्येक गावागावात, किंवा तुम्ही काय सांगू शकता की तुमच्या विद्यापीठामार्फत का महाविद्यालयामार्फत किंवा वनक्षेत्रामार्फत या बाबतीत लोकांमध्ये, कारण का काही लोकांना ह्याविषयी माहितीच नसतं, तर त्यामार्फत काय सांगू शकता? वन्यजीव आणि वनाविषयी प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हावी यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. जनजागृती आपल्या गावचे विद्यार्थी असतील त्याच्यामार्फत प्रभात फेरी काढून किंवा भिंती पत्रके लावून किंवा आपल्या गावातल्या भिंतीवर साध्या म्हणीसुद्धा सुटसुटीत लिहूनसुद्धा लोकांमध्ये आपण अशी वनाविषयी आणि वन्यप्राण्यांविषयी आपण एक आपुलकी निर्माण करू शकतो. नक्कीच, आणि त्यामार्फत लोकांना सहजरित्या कळू शकतं. पण मग हे वनसंरक्षण करणं हे फक्त वनसमितीचं कार्य आहे का? आणि जर तसं आहे तर वनसमितीला या वनसंरक्षणासाठी काय करावं लागतं? वनांचं संरक्षण हे मुख्यतः अवैध वृक्षतोडीपासून करायला पाहिजे, लागणाऱ्या वनव्यापासून करायला पाहिजे. तिथे जर कुठल्या प्रकारची चोरी होत असेल किंवा अतिक्रमण होत असेल किंवा समजा की अवैध प्राण्यांची जर शिकार होत असेल तर या गोष्टीसाठी सगळ्या तिथे बंदी करायला पाहिजे. यासाठी नियमितपणे त्या क्षेत्रामध्ये गस्त घालून, आता गस्तसुद्धा तिथे श्रमदानातूनच घालायची आहे. तर कुठला जर गुन्हेगार जर असा गुन्हा करत असेल तर त्यांचं नाव जवळच्या वनाधिकाऱ्याकडे त्यांना दिलं पाहिजे. किंवा जर समितीने जर ठरवलं असेल की असे वनगुन्हेगार जर असेल तर त्यांच्याकडनं दंडसुद्धा ठरविल्याप्रमाणे लोक गावातली समिती, गावची समिती, वनसमिती ही दंडसुद्धा वसूल त्यांच्याकडनं करू शकते. अच्छा, असं पण म्हणजे होऊ शकतं. पण तुम्ही जे सर म्हणताय की श्रमदानामार्फत किंवा लोकांच्या सहभागामार्फत आपण हे वन समिती किंवा वन व्यवस्थापन करू शकतो, पण मग ह्या मार्फत किंवा वनांच्या मार्फत जो आपल्याला नफा मिळतो किंवा जे आपल्याला उत्पादन मिळतं त्याचं वाटप होतं का? आणि जर होतं तर मग वनक्षेत्र, वनसमिती आणि लोक जे सामान्य लोक आहेत त्यांच्यामध्ये होतं कसं? ह्या बाबतीत काय सांगू शकता?
एक म्हण आहे की तळी राखील तो पाणी झाकील. या म्हणीप्रमाणे जर आपण चांगल्या प्रकारे वनांचं संरक्षण केलं, वनांची वाढ केली, तर त्याच्यापासून नक्कीच आपल्याला एक चांगलं उत्पादन मिळेल. जर आपण वनांची सुरक्षा केली नाही, तिथे अवैध चराई केली, अवैध वृक्षतोड केली, तर आपल्याला त्या वनापासून कुठल्या प्रकारचं उत्पन्न होणार नाही. तर जर आपल्या वनापासून जर आपल्याला उत्पन्न झालं असेल आणि आपल्या गरजा जर त्याच्यातनं भागवायच्या असेल, तर गावातील सर्व सदस्य किंवा वनसमितीचे सर्व सदस्य असा उत्पादित झालेला माल समितीकडनं विकत घेऊ शकतात. यासाठी त्यांना मार्केट दरापेक्षा 50% कमी दराने ते समिती त्यांना हा असा उत्पादन उपलब्ध करून देते. जर उत्पादन जर जास्तच झालं असेल तर हे उत्पादन मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये विकलं जातं आणि बाजारामध्ये लिलाव पद्धतीने त्याचा विक्री केला जातं. त्याच्यातून जो मिळणारा पैसा आहे हा 50% पैसा आहे संयुक्त आपलं जे बचत खातं आहे याच्यामध्ये जमा केलं जाते आणि उरलेले 50% पैसे आहेत हे ग्रामस्थामध्ये त्याची समप्रमाणात किंवा ठरवून दिलेल्या प्रमाणात त्याची वाटणी होते. म्हणजे याच्यावरून असं आहे की आपण आपल्या गरजा पण पूर्ण करू शकतो आणि विक्रीतून जो पैसा मिळणार आहे तो सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष तो आपल्याला गावकऱ्यांना किंवा सदस्यांना तो पैसा प्राप्त होतो. नक्कीच नक्कीच. पण तुम्ही सांगू शकता का की किती टक्क्यामार्फत आपल्याला म्हणजे जवळपास उत्पादन आणि गरज आणि जर आपल्याला मिळणारा प्रत्यक्ष पैसा असेल तर जवळपास 75% लोकांना त्याचा फायदा होतो. नक्कीच नक्कीच. म्हणजे लोकांना म्हणू शकतो की हा जोडधंदा पण म्हणजे म्हणणं वावगं नाही ठरणार, कारण का नक्कीच 75% हे शेतकरी वर्गासाठी खूपच मोठं झालं. पण मग सर या वन विभागाची कार्य आम्हाला सांगू शकता, स्पष्ट करू शकता? वन विभागाची कार्य सांगायची झाल्यास वन समितीला वेळोवेळी लागणारा निधी उपलब्ध करून देणे. या निधीमधून समिती वनविकासात्मक कामं करते, गावविकासात्मक कामं करते. त्या गावामध्ये नियमितपणे प्रशिक्षण आयोजित करणे, खास करून महिलांसाठी, बचत गटांसाठी किंवा वन आधारित उद्योगांसाठी किंवा शिक्षणाविषयी असेल किंवा आरोग्याविषयी असेल, ते वेगळ्या वेगळ्या विषयावर तिथे प्रशिक्षण आयोजित करणे अपेक्षित आहे. तसंच गावामध्ये जर सदस्यामध्ये कुठल्या प्रकारचा मतभेद झाला असेल तर सामंजस्यपणाने तो मतभेद मिटवला पाहिजे. वन्यजीवाबद्दल जागृती करणं ते अपेक्षित आहे. आणि गावामध्ये ज्या वेगळ्या आपण समित्या स्थापन करणार आहेत तर या समितीवर लोकशाही पद्धतीने प्रामुख्याने मागासवर्गीय लोक असतील किंवा आदिवासी बांधव असतील किंवा महिला असतील यांना प्राधान्यक्रमाने तिथे त्यांना संधी द्यायला. पण ह्यावरच आधारित सर मला विचारावंसं वाटतं की मी असं ऐकलं की संत तुकाराम वनग्राम योजना ही खूप चांगली योजना आहे, त्याबाबत तुम्ही थोडक्यात आमच्या शेतकरी मित्रांना काय सांगू शकता? वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे या म्हणीद्वारे वन आणि वन्यजीवांचे महत्त्व सांगणारे संत तुकाराम महाराज यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने संत तुकाराम वनग्राम योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यस्तरावर जे 3 उत्कृष्ट समित्या काम करतात त्यांना पहिलं पारितोषिक दिलं जातं 10 लाखाचं, दुसरं बक्षीस आहे 5 लाखाचं आणि तिसरं बक्षीस आहे 3 लाखाचं. आणि जिल्हा स्तरावर ज्या उत्कृष्ट काम करतात 3 समित्या, त्या 3 समित्यांना सुद्धा पहिलं बक्षीस 35,000चं दिलं जातं, दुसरं बक्षीस आहे 15,000चं आणि तिसरं बक्षीस आहे 7,500चं बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला जातो. नक्कीच. म्हणजे हे खरंच खूप चांगली योजना आहे जर आपले शेतकरी मित्र हे ऐकत असतील तर. सर पण ह्या आत्ता जे आपण जी चर्चा करतोय, आपला महत्त्वाचा जो विषय आहे संयुक्त वन व्यवस्थापन, त्या संदर्भात तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना काय संदेश देऊ शकता? जर आपला सर्वांगीण विकास करायचा असेल, आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर या संयुक्त वन व्यवस्थापन समितीत आपण सामील व्हा आणि आपला विकास करा, आपल्या गावाचा विकास करा आणि पर्यायाने आपण पर्यावरणसुद्धा आपण चांगलं करू शकतो आणि एकंदरीत आपल्या देशाचा सुद्धा विकास याच्यामधून घडून येऊ शकतो. नक्कीच. प्रेक्षक हो, पृथ्वीचं जर खरंच शोषण आपल्याला थांबवायचं असेल, पर्यावरणात समतोल आणायचा असेल आणि त्याचबरोबर सरांनी जे आपल्याला सांगितलं की जे तुम्ही वन व्यवस्थापन कराल त्याच्यामधून 75% तुम्हाला पण फायदा होऊ शकतो. शेतीसोबत हा एक जोडधंदा काही वाईट नाही. ह्याच्यामधून तुमचा विकास होईलच, तुमच्या पिढीला नक्कीच फायदा होईल, पण तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीलाही ह्याचा फायदा होऊ शकतो आणि त्याचबरोबर तुम्ही पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासाठी पण थांबवू शकता. आपल्याला इकडे येऊन ह्या महत्त्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन केल्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे म्हैसके सरांचे खूप आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद.